ते सौंदर्य आहे या सोहळ्याच्या प्रसंगी सुद्धा आपण अगत्याने निमंत्रित केलं आणि मला हजर राहता आले त्याचा मला प्रशंसा आली. तेव्हा जर 25 वर्षाच्या नंतर तुम्ही असेल केली आता ही शेवटची असते. तुम्हीच आता याच्या पुढे काही नादा लागू नका, मी काही नादा लागणार नाही. पण आनंद आहे की कृष्णराव वामन शैक्षणिक क्षेत्रामध्ये महत्त्वाची कामगिरी करणारे या जिल्ह्याचे सुपुत्र त्यांच्या आयुष्याचा मोठा काळ पुण्यात केला. पण या पेशाच्या संबंधी अतिशय सद्भावना असलेले हे व्यक्तिमत्व. त्यांच्या कन्या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आम्हा लोकांच्यावर आमदार सुनीलच आहे आणि महाराष्ट्राच्या साहित्यामध्ये अत्यंत मोलाची कामगिरी ही सुनीलताईंनी केली. एक काळ असा होता की त्यांचं कार्य त्यांची लेख हे महाराष्ट्राच्या घराघरातून वाचले जात असत. एका शैक्षणिक क्षेत्राच्या व्यक्तीच्या कुटुंबाची एक कन्या महाराष्ट्राच्या साहित्यामध्ये अतिशय मोलाची कामगिरी करू शकते असा पूर्ण इतिहास तुमच्याच कुटुंबाचा आहे. त्याचा आनंद तुम्हाला सगळ्यांना मला आनंद एका गोष्टीचा आहे की तुम्ही शताब्दीचा कार्यक्रम केला, त्यासाठी प्रकाशन केलं आणि त्या प्रकाशनामध्ये तुम्हाला यांची आठवण तुम्ही प्रकाशनी केली. या तुमच्या भूमिकेबद्दल तुमचे मी अभिनंदन करतो. आज सरकारी सर्व्हिसमध्ये महाराष्ट्राचा एक वेगळा लौकिक ही सर्व या देशामध्ये शिल्लक राहिलेल्या शिक्षकांना विद्यार्थी शिकवण्याऐवजी बाकीची कामं सुद्धा फार दिली जातात. त्यामुळे शिक्षकांचं महत्त्व काय आम्हाला लोकप्रतिनिधींना चांगलं माहिती आहे. शिक्षकांची सहसा आम्ही कधी वाईटच करत नाही आणि आम्ही शिक्षकांचं चांगलं करण्यासाठी जे होतं ते मान्य करायला भाग पडतो. आणि मला वाटतं की शिक्षक सेवकची नवीन पद्धत निघाली, कंत्राट पद्धत. या राज्यामध्ये कंत्राट पद्धत काही कंपन्यापुरती मर्यादित होता, त्यात शिक्षक सेवकामध्ये पण गेली हे खरं दुर्दैव आहे. बुद्धिमत्तेला विकत घेण्यासाठी कंत्राट पद्धत वापरणं आणि भावी पिढीला उभं करण्यासाठी कंत्राट पद्धत वापरणं योग्य नाही. मला वाटतं की त्या दिवशी सरकार येतात जातात, पण मला आठवत आहे या महाराष्ट्रामध्ये शिक्षक असो, गिरणी कामगार असो, माथाडी कामगार असो, शेतकरी असो किंवा एसटी कामगार असो, सर्वांचं एकच आधार इतक्या वर्षापासून होतं ते शरद पवार साहेब होते. पण आज शताब्दी वर्षात येत असताना आमची नोकरी, आमची कायमस्वरूपाची नोकरी आणि भविष्यकाळाच्या वाटचालीमध्ये आम्हाला ही शाश्वती बँकेच्या माध्यमातून पुढे मिळावी म्हणून पवार साहेबांना नियतीने 100 वर्षाच्या या कार्यक्रमाला उपस्थित केले असं मला वाटतं. आणि मला असं सांगावं वाटतं की आपण या सर्व गोष्टीच्या माध्यमातून भविष्यकाळामध्ये वाटचाल करूया. येणाऱ्या काळामध्ये बदल हा नियतीचा नियम असतो. खरं म्हटलं तर मला माहीत नाही, पण तुम्ही शिक्षकांचेच प्रश्न फक्त मांडले, विद्यार्थ्यांची कोणी मांडले नाही. आता विद्यार्थ्यांना अजून गणवेश मिळाले नाही, अजून बूट मिळाले नाही. मला तर कोणीतरी सांगितलं की गुजरातवरूनच कपडा आला, तो अजून शिवला गेला नाही. आणि मला वाटतं की ह्या सर्व गोष्टी जर मी कधी कधी बघतो तर मी आदर्श म्हणून सांगतो त्या शिक्षकांनी आव्हान जे केलं आहे त्या चालू युगामध्ये हे काम फक्त या शिक्षकांनी केलं. ग्रामीण भागातला विद्यार्थी